नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत नैना आणि राहुलच्या लग्नाचा बस्ता करत असतात आणि कला अद्वैतला म्हणते की देण्या घेण्याच्या साड्यांची खरेदी झाली आहे. आता फक्त नयनाताई आणि रोहिणी मॅडमची साडी घ्यायची राहिली आहे. आणि अद्वैत कलाला म्हणतो की तू जरा कमी वाद घातला ना तर आपली खरेदी देखील पटपट उरकेल आणि साड्या देखील जास्त बघता येतील. आणि ते पुन्हा साड्या बघायला लागतात. रोहिणीसाठी आणि नैनासाठी साडी सिलेक्ट करतात. एकीकडे राहुल पेढीवर असतो आणि तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की शरू डार्लिंग, मला काही मागितलं आणि मी तुला दिलं नाही, असं कधी झालंय का? जा बिनधास्त शॉपिंग कर आणि बिल मला पाठव. दुसरीकडे नैनाने खूप सारी शॉपिंग केलेली असते आणि बिल राहुलकडे पाठवलेलं असतं. राहुल ते बिल पाहून खूप वैतागलेला असतो. देखील पेढीवर येते आणि राहुल तिला म्हणतो, नैना हे काय आहे? त्यावर नैना म्हणते की काही नाही, मी ना आज शॉपिंगला गेले होते आणि मी साड्यांची शॉपिंग केली आणि आता मी बिल माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच पाठवणार ना. राहुल नैनाला म्हणतो की अगं तू 80,000च्या साड्या घेतल्यात, आय यू सिरियस? त्या म्हणते की त्यात काय एवढं, जाऊन दे, चल पटकन तू त्यांना पैसे दे आणि फ्री कर. आणि राहुलला नाईलाजाने बिल भरावंच लागतं. दुसरीकडे अद्वैत आणि कला शॉपिंग करून घरी आलेले असतात. रजनी साड्या बघत असते. ती म्हणत असते की अगं किती सुंदर आहे ही साडी, तिचा पोत देखील छान आहे आणि रंग तर सुंदरच आहे. ती म्हणते खूप सुंदर आहे, मला खूप आवडली, पण मला नक्की सांगा हा कोणाचा चॉईस आहे? ते लगेच म्हणतो की कोणाचा म्हणजे ऑफकोर्स काकी, माझाच चॉईस आहे हा. मी तर म्हणतो पुढच्या वेळेस जर तुला साड्या खरेदी करायच्या असेल ना, तू मलाच घेऊन जा. मी आधी तुला म्हटलो नाही जात म्हणून, पण बरं झालं मीच गेलो. तिथं गेल्यानंतर मला कळलं की हिला साड्यांमधलं काहीच कळत नाही आणि माझा चॉईस तू तर बघते आहेस ना, हिला काही चॉईस वगैरे नाही, काही पण आवडतं हिला. येतो मी, मला पेढीवर जायचं आहे, मी फ्रेश होऊन येतो. रजनी म्हणते की हो ठीक आहे. गेल्यानंतर रजनी कलाला म्हणते की कला नक्की कोणाचा चॉईस आहे? म्हणते की माझा चॉईस आहे. हो रजनी मॅडम, मला जी साडी आवडली का तो मुद्दामून नाही म्हणायचा त्या साडीला. असं खूप वेळ चाललं. मग मी म्हणाले की मला ही साडी अजिबात आवडली नाही. तेव्हा तिने ही साडी घेतली. रजनी म्हणते अगं, मला म्हणते की मग काय आहे, एखादी गोष्ट सरळ मार्गाने मिळत नसेल ना तर ह्या मार्गाने मिळवावी लागतात. रजनी कलाला म्हणते की हुशार आहेस हा तू. कलाचं आणि रजनीचं बोलणं सरोज ऐकत असते आणि सरोज मनातच म्हणते की म्हणूनच तू मला आवडत नाही. जगाला वाटू शकते साधी सरळ भोळी, पण तू पक्क्या आतल्या गाठीशी आहे. माझ्या सरळ साध्या मुलाला गोळात घेतेस, याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. त्यानंतर कला तिच्या रूममध्ये निघून जाते. तिची आवराआवर चालू असते. किचनमध्ये जाते आणि अंजूला म्हणते की जेवायला बोलवतीस ना सगळ्यांना, आधीच उशीर झाला आहे. त्यावर अंजू म्हणते की हो मॅडम, सगळ्यांना जेवायला बोलवते, सर्वजण जेवायला येतात. मात्र आलेली नसते. सर्वजण जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात. सरोज मात्र तिथं बसलेली असते. आबा जाताना अंजूला म्हणतात, अगं कला जेवायची राहिली आहे ना अजून? अंजू म्हणते की हो आबा. आबा अंजूला म्हणतात की तिला म्हणा जास्त उशीर करू नको, उगाच पित्त व्हायचं, लग्न घर आहे आता हे. अंजू म्हणते की हो आबा. आणि सरोजला म्हणत असते की वहिनी येत आहे ना? सरोज म्हणते की मला 2 कॉल करायचे आहेत, तू हो पुढे. रजनी म्हणते की काही हरकत नाही, मी थांबते ना सोबतीला. सरोज म्हणते की अगं काही गरज नाही, दिवसभर काम करत असते, आता थोडा वेळ मिळाला तर आराम कर. तू येते मी. रजनी म्हणते की हो ठीक आहे. गेल्यानंतर सरोज अंजूला म्हणते की अंजू व्यवस्थित आवरून घे आणि जे उरलं आहे ना ते व्यवस्थित काढून ठेव. त्यावर अंजू म्हणते की पण कलाताईचं जेवण. सरोज अंजूला लगेच म्हणते की तुला काही गरज नाही तिच्यासाठी थांबण्याची, तिला भूक लागेल तेव्हा ती खाईल, तिचं ती बघेल, तू जा आवर आणि झोपून घे. अंजू तिथून आवरून गेल्यानंतर सरोज आनंदला बोलवते आणि आनंदला म्हणते की आज जरा अन्न जास्त उरलं आहे, त्यामध्ये भर आणि बाहेर जाऊन गरिबांमध्ये वाटून टाक. पण आहे ते पण जाताना घेऊन. आनंद म्हणतो की हो ठीक आहे. आनंद सगळं जेवण डब्यामध्ये भरून घेऊन निघून जातो. त्यानंतर कला तिचं आवरून किचनमध्ये येते आणि बघते तर जेवण नसतं आणि ती मनातच म्हणत असते सगळेजण जेवण करून झोपायला गेले वाटतं आणि इतकं सारं जेवण संपलं आणि फ्रीजमध्ये देखील काही नाही आहे. आता काय करू मी? जाऊ दे, आता एकटीसाठी तरी कुठे काय करत बसू. कला पाणी पिते आणि तिथून रूममध्ये निघून जाते. तेवढ्यात अद्वैत येतो आणि अंजू असा आवाज देतो. त्याला पुन्हा मागं फिरते आणि अद्वैत जवळ येते. म्हणते की अरे सगळेजण झोपायला गेले आणि अंजू देखील आत्ताच झोपायला गेली. मला म्हणते की तुला काही हवं आहे का, मला सांग. म्हणतो की तुला का सांगू,
माझं मी बघेन. आणि अद्वैत फ्रीज उघडून बघतो. फ्रीजमध्ये काहीच नसतं. मी पुन्हा कलाजवळ येऊन उभा राहतो आणि कला म्हणते की अरे तुला काय हवं ते तरी सांग. अद्वैत म्हणतो की मला भूक लागली आहे. ॲक्च्युली माझी एक मीटिंग होती पण ती कॅन्सल झाली. घरामध्ये नेहमी काहीतरी खायला असतं पण आज काहीच नाही. तू संपवून टाकलं आहेस का सगळं? मला अद्वैतला म्हणते कसा आहेस ना तू? काय घडलं? काय परिस्थिती आहे याचा अंदाज देखील घेत नाही तू. तर बोलायला लागतो आणि आरोप करतो दुसऱ्यांवरती. अद्वैत कलाला म्हणतो की तू तरी वेगळं काय करतेस? कला अद्वैतला म्हणते की बघते मी काहीतरी करते. अद्वैत कलाला म्हणतो की काही गरज नाही. ऑर्डर देतो मी. कलाच्या डोक्यामध्ये लगेच विचार येतो की देवासमोर नैवेद्याचं ताट आहे. आणि कला देवापाशी जाते आणि हात जोडते आणि दर्शन घेते आणि ते नैवेद्याचं ताट उचलून आणते. टेबलवर आणून ठेवते. अद्वैतला म्हणते अद्वैत तू ऑर्डर केलं का? अद्वैत म्हणतो हो मी ऑर्डर केलं पण कुणी डिलिव्हर करायला तयार नाहीये. म्हणते की ऐक इथे येऊन बैस. अरे देवासमोरचं नैवेद्याचं ताट तसंच आहे. तू जेवण कर. आणि अद्वैत लगेच येतो. त्यात अंजू होती आणि अद्वैतला बघून म्हणते अद्वैत साहेब तुम्ही रोज मॅडम म्हणाल्या होत्या तुम्ही बाहेरून जेवण करून येणार आहे. अद्वैत म्हणतो की नाही माझी मीटिंग कॅन्सल झाली त्यामुळे मी आलो. अंजू म्हणते बरं. कलाला विचारते कला ताई तुम्ही जेवलात का? मी जेवायच्या राहिल्या होत्या ना. कला म्हणते अगं मला भूक नाहीये. अद्वैत लगेच कलाला म्हणतो की तू जेवली नाहीस का अजून? लगेच म्हणते हो त्यांनी सगळं जेवण बनवलं पण त्यांचं जेवण करायचं राहिलं म्हणून मी मुद्दामून बघायला आले. अद्वैत कलाला म्हणतो की आता घरामध्ये एवढंच अन्न आहे बाकी काहीच नाही. अंजू म्हणते की थांबा मी काहीतरी करून आणते. कला अंजूला थांबवते. म्हणते की अगं नकोस तू दिवसभर उभी असतेस. तू जाऊन आराम कर आता. काही लागलं तर मी घेते. अगं मला आता भूक नाहीये. पाणी प्यायले भरपूर. अद्वैत अंजूला एक ताट घेऊन यायला सांगतो. अद्वैतला म्हणते ऐक ना तू जेव ना मला खरंच भूक नाहीये. आणि अद्वैत त्या प्लेटमध्ये कलासाठी जेवण काढून ठेवतो. आणि कलाला म्हणतो की समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणायचं नसतं. आणि कलाला ते खायला लावतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी आलेले असतात. रोहिणी सगळ्यांना म्हणते की मला आहे ना तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. आणि तिने सर्वांच्या मोबाईलवर फोटो पाठवले असतात. कला आणि अद्वैतचे जेवण करतानाचे. आणि कला म्हणते की घरातलं सगळं अन्न संपलेलं होतं. अद्वैतला देखील खूप भूक लागलेली होती म्हणून आम्ही देवासमोरचं नैवेद्याचं ताट आणलं आणि जेवण केलं. सरोज लगेच म्हणते की मला वाटलं तू बाहेरून जेवण करून येणार होता. घरातील सगळ्यांचे जेवण झालेले होते म्हणून मी अन्न आनंदला गरिबांमध्ये द्यायला सांगितलं होतं. मला लगेच म्हणते की मी उपाशी राहू म्हणून हा सगळा प्लॅन सरोज मॅडमनी केलेला होता का? पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.